अरे भावा, माझ्या मोबाईलची बॅटरी हल्ली लगेच संपते. तुला पण हा प्रॉब्लेम येतो का? अरे नाही रे, माझं तर 4Gच आहे अजूनही. तू स्विच केलं ना थोड्या दिवसापूर्वी, नेटवर्क म्हणून होत असेल. काय मंडई, हाच प्रॉब्लेम तुम्हाला पण येत आहे का? मग हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल, तर चॅनल सबस्क्राईब करा. मराठी चॅनलला मराठी लोकांची साथ हवी आहे. चला, आता सगळ्यांना पडलेला प्रश्न पाहू. 5G चालू केल्यावर मोबाईलची बॅटरी जास्त का खर्च होते? आपण आधी 3G मग 4G वापरलं. आता आलं 5G. 5G म्हणजे काय? इंटरनेट फारच फास्ट. व्हिडिओ लगेच चालतो. गेम खेळताना अडखळत नाही. पण हे सगळं फास्ट मिळवायला मोबाईलला जास्त मेहनत घ्यावी लागते. जसं बैलाला जड ओझं दिलं तर तो जास्त दमतो, तसंच मोबाईलचं आहे. साधारणपणे 5G नेटवर्कवर असताना बॅटरीचा वापर 6% ते 11% पर्यंत वाढू शकतो. 5G मुळे बॅटरी जास्त का संपते? ड्युअल कनेक्शन. सध्या बहुतेक ठिकाणी 5G टॉवर अजून सगळीकडे नाहीत. तिथे नॉन स्टँड अलोन 5G वापरले जाते. यामध्ये तुमचा फोन एकाच वेळी 4G आणि 5G अशा दोन्ही नेटवर्कशी कनेक्ट राहतो. मोबाईल सारखा 5G आहे का? 4G आहे का? नेटवर्क बदलत राहतो. 2 नेटवर्क सांभाळण्यासाठी बॅटरी जास्त लागते. फास्ट इंटरनेट बराबर जास्त बॅटरी. 5G वर व्हिडिओ स्ट्रीमिंग HD मध्ये, गेमिंग, लार्ज डाउनलोड्स वेगाने होतात. यामुळे प्रोसेसर प्लस मोडम दोन्ही जास्त काम करतात. जसं जास्त पाणी काढायला मोटार जास्त वीज घेते, तसं फास्ट इंटरनेटला जास्त बॅटरी लागते. जलद गतीने डेटा प्रक्रिया. 5G मध्ये डेटा खूप वेगाने डाउनलोड आणि अपलोड होतो. हे हाय स्पीड प्रोसेसिंग करण्यासाठी प्रोसेसरला जास्त ताकद लावावी लागते, ज्यामुळे उष्णता निर्माण होऊन बॅटरी खर्च होते. चिपसेट ऑप्टिमायझेशन. सुरुवातीला आलेले 5G मोबाईलचे प्रोसेसर चिपसेट जुने असल्यामुळे ते जास्त बॅटरी वापरतात. आता प्रश्न येतो, मग 5G वापरायचंच नाही का? वापरायचंच, पण हे छोटे उपाय करून. टिप नंबर 1. स्मार्ट 5G मोड. फोनच्या सेटिंगमध्ये स्मार्ट 5G किंवा अडॅप्टिव्ह 5G हा पर्याय चालू करा. यामुळे जेव्हा गरज नसेल तेव्हा फोन आपोआप 4G वर शिफ्ट होतो. 5G ला रेंज कमी असल्यास 5G बंद ठेवा. जर तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे 5G चे सिग्नल खूप कमी आहेत, तर तात्पुरते फोन 4G/LTE मोडवर सेट करा. टिप नंबर 2. वायफायचा वापर. घराबाहेर असताना 5G ठीक आहे, पण घरात किंवा ऑफिसमध्ये वायफाय उपलब्ध असल्यास त्याचा वापर करा. मोबाईल डेटापेक्षा वायफाय कमी बॅटरी वापरते. टिप नंबर 3. सॉफ्टवेअर अपडेट. फोनचे सॉफ्टवेअर नेहमी अपडेट करा. कंपन्या बॅटरी बॅकअप सुधारण्यासाठी नियमितपणे नवीन अपडेट्स पाठवत असतात. टिप नंबर 4. व्हिडिओ क्वालिटी आणि बॅकग्राऊंड ॲप्सवर नियंत्रण ठेवा. व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी रेझोल्यूशन ऑटोऐवजी 480p किंवा 720p वर ठेवा. बॅकग्राऊंड ॲप्स आणि लोकेशन सर्व्हिसेस लिमिट करा. असं केलं तर बॅटरी जास्त वेळ टिकेल, तेही 5G वर. आणि मोबाईलही नीट चालेल. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. AI वापरा, स्मार्ट बना. धन्यवाद.